आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंतजी आहेत। सावंतजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। कालच एका भाषणामध्ये माजी आमदार सदा सरवणकर असं देखील म्हणतात आहे की आमदारांना फक्त 2 कोटी निधी मिळतो, मी आमदार नसताना देखील मला 20 कोटी देण्यात येतात। ऐका, आज आमचे साईनाथ दुर्गे सचिव शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दशावतारा शो खास कोकणाची संस्कृती बघण्यासाठी लोकांना विनामूल्य शो लावला आहे। परंतु हा विभागाला लावलेला विलन अवतार आहे। म्हणजे बोलतात ना, एखादा पिक्चरमधला विलन आहे तसं त्या पद्धतीचा विलन आहे। या विभागाला लागलेला डाग होता, शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना पोचला, सगळा मोठा केला। आज गडगंज श्रीमंत बनवला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने, शिवसेना या पक्षाने। परंतु आज तुम्ही बघा त्यांची नीती बघा, जो पैसा उद्धव साहेबांच्यामुळे यांनी कमवला आहे तो पैसा आज शिवसेना संपवण्यासाठी ते वापरतात। परंतु आमच्यासारखे एकनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष शिवसैनिक आहोत म्हणून सुद्धा आता तर ते म्हणतात, मी क्लिप तुमच्या माध्यमातूनच क्लिप ऐकली, कारण आम्हाला निधी मिळत नाही, सत्य आहे, पुऱ्या महाराष्ट्रात तेच झालेलं आहे। आणि बघा सत्तेचा माज कसा असतो, तर हे असे पडलेले आमदार, जनतेने झिडकारलेले आमदार असे वक्तव्य करतात। आज तुम्ही बघताय की त्यांना 20 कोटीचा फंड मिळाला असेल, एकनाथ शिंदे साहेब किंवा आपले हे CM साहेब यांनी त्यांना दिलेला असेल। परंतु आज आम्ही जर लोकांमधून निवडून आलो आहे तर लोकांची कामं करण्याला आम्ही बांधील आहोत ना। निधी काय द्यायचा असेल तर शेवटी काय लोकांचा विकास करणं महत्त्व। गेल्या 2.5 वर्षामध्ये ह्या आमदाराला जवळजवळ मला वाटते 45 ते 60 कोटीचा निधी मिळाला। त्यातला किती खिशात घातला आहे ह्याचा हिशोब अजून त्यांनी दिले ना। आता मी तो RTI टाकणार आहे आणि म्हाडा BMC माध्यमातून विचारणार आहे। ऐका, असं आहे की BMCला जो मागच्या वेळी यांनी इलेक्शनमध्ये कुकर वाटला, हा कुकर वाटलेल्याचा पैसा कुठला आहे तर BMCच्या माध्यमातून जो काही निधी आलेला त्यातून ते काटछाट करून ते विभागात त्यांनी इलेक्शनला कुकर वाटले, पैशाचा उधाण केला। म्हणजे त्या इलेक्शनच्या माध्यमात सुद्धा ह्या माजी आमदाराला एवढा पैसा दिला त्यांच्या वरिष्ठांकडून की लोकांनी पैसा खाल्ला, म्हणजे पैसा पसरला आणि जो माजी आमदार घसरला, हा वाक्य पूर्ण विभागात झालेला होता। त्यामुळे आमची प्रांजळ मतं, उद्या जिल्हा नियोजनची बैठक आहे, होते की नाही मला माहिती नाही, परंतु या जिल्हा नियोजनमध्ये तुमची क्लिप मी दाखवणार आणि एकनाथ शिंदे तिथे पालकमंत्री आहेत आमचे ह्या मुंबई शहराचे, त्यांना सांगणार की ही वागणूक तुम्ही करताय का? आमदार येतो हा सर्वसामान्य लोकांमधून येतो, जर त्याच्यामध्ये असा दुभाग करत असाल तर महाराष्ट्राची संस्कृती किती खालच्या दर्जाला गेलं आहे त्याचा प्रत्यय आज तुम्ही आम्हाला दाखवला। सर, खरं तर सदा सरवणकर असं देखील म्हणतात आहे की मी आमदार नाही याची मला पूर्वकल्पना आहे आणि कल्पना देखील आहे, मात्र दादर असो किंवा इतर परिसरात माझी जी कामं आहे ती भरपूर आहेत। कामं मग आता मला का फुकटचा पैसा मिळतो आहे त्यातला अर्धा खिशात टाकतात आहे, त्यामुळे ते बोलणार आहेत। आता मग 20 कोटी त्यांना निधी मिळाला, हा कुठल्या बेसवरती मिळाला? आतापर्यंत एवढे आम्ही राजकारणात बघितलं, जो पडलेला आमदार त्याला निधी मिळत नाही, परंतु जो स्थानिक आमदार आहे त्याच्यापेक्षा 4 पट त्यांना निधी मिळतो। आम्हाला 5 कोटी मिळतो, त्यांना 20 कोटी मिळतो, म्हणजे 4 पट जास्त मिळतो। हा कुठला न्याय आहे आम्हालाच समजत नाही। याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत। आज तुमच्या माध्यमातून आम्हाला ते कळलं आहे, बरं झालं की यांची संस्कृती आणि यांची नियत लोकांना पुऱ्या महाराष्ट्राला समजली आहे। ते असं देखील म्हणतात आहे की माझा पराभव झाला आहे, पण माझ्या पाठीमागे मुख्यमंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब हे सक्षम आहेत असतील ना। आता बघा, शेवटी त्या पक्षातनं निवडणूक लढवली आहे, त्यामुळे ते त्यांच्या पाठीशी असणार, बरोबर आहे। परंतु CM हा एका पक्षाचा नसतो, मंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण महाराष्ट्राचा असतो। त्यांनी कारभार करताना कुठे उच्च आणि कुठे नीचपणा दाखवावं नाही, सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे। आज आम्ही निवडून आलो आहे म्हणजे त्यांचे सहकारीच आहो ना, आमदार ते आहेत, आम्ही सुद्धा आमदार आहे, मग त्यांना जसा निधी मिळतो त्या पद्धतीने सामान्य आमदारांना सुद्धा निधी मिळावा। आम्ही सुद्धा लोकांची कामच करतो म्हणून तर लोकांनी आम्हाला विश्वास दर्शवला। आज माझ्या पाठीमागे पार्श्वभूमी काय नाही, आज हे 35 वर्ष राजकारणात निवडून आलेले आहेत, तरी त्याला धूळ चाळली ना आम्ही का? तर लोकांना माहिती आहे की ह्या माणसाने आतापर्यंत राजकारण केलं आहे, पैसा कमवला आहे, लोकांची सेवा कमी केली। आजसुद्धा ते सगळीकडे फिरतात आहे क्लस्टर का? तर बिल्डरकडनं थोडी माया मिळावी म्हणून, पैशाची माया मिळावी म्हणून फिरत आहे। तब्येत साथ देत नाही, त्यांनी आराम करावा असा आम्ही त्यांना सल्ला देतो आहे, परंतु ते सल्ला मानत नाही। त्यांना बघा, प्रत्येकाला वेगवेगळा आजार असतो, यांना पैसे खाण्याचा आजार आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका त्या जवळ येत आहे, संजय गायकवाड शिंदे गटाचे आमदार असं म्हणतात की 3 कोटी खर्च येतो, 100हून अधिक बोकडं द्यावं लागतात।
आता ते जादूटोणा आम्ही आयुष्यात केलेलं नाही, त्यामुळे बोकड द्यायचे असेल तर इलेक्शनला बोकड देतात की देवाला बोकड देतात त्यांनी क्लिअर करावं. आणि पैसा इलेक्शनला लागेल, आता पैसा वापरला त्यांनी, नाही कुठे म्हणतो आम्ही, परंतु पैसा वापरला तरी सामान्य आणि एकनिष्ठ स्वाभिमानी जनतेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईमध्ये चांगला प्रतिसाद दिला. सध्या सरवणकरांनी जे स्टेटमेंट केलं तर आम्हाला 20 कोटी तो निधी देण्यात येतो, त्या विरोधात आपण तक्रार वगैरे करणार आहेत का? ह्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी आता चर्चा करू आणि त्या संदर्भात आम्ही मग काय करायचं ते वरिष्ठ नेते आमचे ठरवतील. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते आमदार महेश सावंत यांची अशी प्रतिक्रिया आहे की बाळा सरवणकर यांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी सध्या आराम करावा, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.